संपूर्ण देशभरात आधार कार्डवर 3 नवे नियम लागू झाले। आधार कार्डवर 3 नवे नियम लागू झालेले प्रत्येकाला पाळावंच लागणार। आधार कार्डवरचे हे नियम पाळले नाही होणार 3 वर्ष जेल आणि 10,000 रुपये दंड देखील त्यांना भरावा लागणार। कार्डवरच्या सर्व सुविधा बंद होणार। आधार कार्डवर ज्या योजनांचा सगळ्या महिला आणि पुरुष लाभ घेत असतो त्या सर्व योजना बंद होणार। लाडकी बहीण योजना, पेन्शन योजना, शेतकऱ्यांच्या सर्व योजना ह्या बंद होणार। बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल त्या बँक खात्यातून पैसे देखील काढता येणार नाही। बँक खाते देखील बंद होणार। आधार कार्डवर सुरू 3 नवे नियम। परंतु संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स चौथीच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे। तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन सगळ्यात आधी पोहोचेल। तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल। तर बघा, आधार कार्डवर लागू झाले 3 नवीन नियम। तर भारतभरात हे प्रत्येक राज्यातील नवे नियम आधार कार्डवर लागू करण्यात आलेले आहेत। तर ते 3 नवे नियम कोणते असणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे। तर सविस्तरपणे डिटेलमध्ये तुम्हाला आधार कार्ड संबंधित जे 3 नवे नियम असणार आहे त्या संबंधित तुम्हाला माहिती सांगितल्या जाणार आहे। तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा। तुम्हाला ते नवीन नियम पाळावेच लागणार आहे, नाहीतर तुमची पीएम किसान योजना, लाडकी बहीण योजना आणि पेन्शन योजना आणि शेतकऱ्याच्या इतर कोणत्याही योजना असेल त्या देखील बंद होणार। तुम्हाला 1 रुपया मिळणार नाही। तर महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा आणि सविस्तर माहिती समजून घ्या। सरकारने लावलेले 3 आधार कार्डचे नियम ते नक्कीच तुम्हाला पाळावं लागणार आहे। मोठी कारवाई होणार। आधार कार्डवरच्या सर्व सुविधा देखील बंद होणार आणि सर्व योजनांचा लाभ देखील बंद होणार। 3 नियम प्रत्येकाला पाळावंच लागतील आणि प्रत्येक वर्षी नवीन नियम बदल होतात। तर यावर्षी देखील आधार कार्डमध्ये खूप सारे बदल झालेले आहेत। आधार कार्डच्या बाबतीत 3 नवे नियम लागू करण्यात आले आणि अत्यंत महत्त्वपूर्ण ते 3 नवे नियम असणार आहे। नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांची आधार कार्ड बंद होतील। आधार कार्ड बंद झालं तर आधार कार्ड सोबत बँक अकाउंट देखील तुमचं बंद होतील आणि ज्याला जे कनेक्ट योजना, जितक्या तुम्ही योजनांचा लाभ घेत असाल, पीएम किसान योजना, शेतकरी योजना, लाडकी बहीण योजना, जी इतर कुठल्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल, ज्याला आधार कार्ड कनेक्ट असेल त्या सर्व योजना बंद होतील। 140 कोटी जनतेला त्यामध्ये धक्का बसणार आहे। त्यामध्ये लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांच्या सर्व योजना, पेन्शन योजना तर संपूर्ण योजना त्यामध्ये आलेल्या आहे। तर भरपूरशा लोकांना इथे 140 कोटी लोकांना धक्का इथे बसणार आहे। कारण की बघा, योजनांचे पैसे बँक अकाउंटवर येतात आणि ते येते आधार नंबरवरती। जर तुमचं आधारच बंद पडलं तर तुमच्या इतर सर्व योजना बंद पडतील, बँक अकाउंट देखील ऑटोमॅटिकली बंद होणार। बघा, जर तुम्ही हे 3 नवे नियम पाळले नाही तर तुमच्या योजना तर बंद होतीलच आणि तुम्ही इतर कोणत्या योजनेचा लाभ जरी घेत नसेल तर तुम्हाला 3 वर्ष जेल आणि 10,000 रुपये दंड देखील इथं भरावा लागू शकतो। तर तुमच्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ असणार आहे की बघा, प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड असते तर प्रत्येक व्यक्तीसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। बघा, तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर तुम्हाला आत्ताच सावधान व्हायचं आहे आणि व्हिडिओला परिपूर्ण बघा जेणेकरून तुमच्याकडे महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती हे तुम्हाला समजेल आणि तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघावं लागणार आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। तर व्हिडिओला नॉनस्टॉप एंडपर्यंत बघा, तुम्हाला सविस्तरपणे सगळी माहिती सांगितली जाणार आहे। बघा, ते कोणते नवे नियम असणार आहे तर बघा, कोणते ते नवे नियम असणार आहे जे तुम्हाला पाळावं लागणार आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण ते नवे नियम असणार आहे। बघा, दरवर्षी प्रत्येक वर्षी कोणता ना कोणता इथे बदल होत असतो। तर यावर्षी 2025 मध्ये आधार कार्ड मध्ये 3 नवे नियम लागू करण्यात आलेले आहे आणि यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे। तर कोणते ते नवे नियम असणार आहे तर बघा, आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे शाळेमध्ये ऍडमिशनसाठी, तर बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी, तर इतर योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील आधार कार्ड आपल्याला लागत असतो। तर प्रत्येक ठिकाणी हे आधार कार्ड महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आपला मानला जात असतो। तर महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला आधार कार्ड मधूनच मागत असतो। तर आधार कार्ड संबंधितच नवीन इथे 3 नियम लागू करण्यात आलेले आहे। तर ते 3 नियम तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला 3 वर्षाची जेल आणि 10,000 रुपये दंड तुम्हाला भरावा लागणार नाही। तर ते कोणते ते नवीन नियम असणार आहे जे आधार कार्ड संबंधित तुम्हाला पाळावं लागणार आहे तर बघा आता। त्यानंतर बघा, व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे जे तुमच्या अकाउंटमध्ये ऑटोमॅटिकली पैसे कटत असतो, फ्रॉड होत असतो आधार कार्ड संबंधित, ते देखील व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे। तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा की भरपूरशा लोकांसोबत हे फसवणुकीच्या घटना आधार कार्ड संबंधित होत आहे, ऑनलाईन फ्रॉड देखील त्यांच्यासोबत होत आहे। तर त्यापासून तुम्हाला कसा सुटका पोहोचायचा ते देखील तुम्हाला सविस्तरपणे व्हिडिओच्या एंडमध्ये सांगितलं जाणार आहे। कारण की भरपूरशा लोकांच्या आधार कार्ड संबंधित बँकेमधून ऑटोमॅटिकली पैसे कट झाले, फसवणूक देखील त्यांच्यासोबत झालेली आहे। तर तुमच्यासोबत अशी फसवणूक न होण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 नियम आधार कार्डवर लावण्यात आले। तर ते कोणते नवे नियम असणार आहेत जे आधार कार्डवर लावण्यात आले आहे? आधार कार्ड नंबर हे बँकेला लिंक असतो, तर तुम्हाला योजनेचे कुठलेही पैसे काढता येणार नाही आणि तुमची योजना देखील बंद होऊ शकतो। आणि आधार कार्ड संबंधित जे फसवणूक लोकांसोबत, ते फसवणूक न होण्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये सोल्युशन सांगितलं जाणार। आता बघा, तो पहिला नियम आधार कार्ड संबंधित, तर तो पहिला नियम तितका काही गरजेचा नसणार आहे, परंतु जे दुसरा आणि तिसरा नियम असणार आहे तर तो नियम अतिशय महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी ठरणार आहे। अन्यथा तुमच्या अकाउंटमधून तुम्ही बँकेमधून पैसे देखील काढू शकणार नाही आणि तुमची योजना हे बंद होऊ शकणार। तर दुसरा आणि तिसरा नियम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा नियम ठरणार आहे। तर बघा,
आता बघा, ज्यांचं आधार कार्ड जुनं आहे, ज्यांचं आधार कार्ड जसं की 10 वर्षापूर्वीचं आहे, जसं की 2015 मध्ये त्यांना आधार कार्ड काढले असेल, आता 2025 सुरू आहे, तर त्यांच्यासाठी नवीन नियम असणार आहे. तर त्यांनी जसं त्यांचा आधार कार्ड नंबर हे बँकेला लिंक असतो, तर भरपूरशे दिवस झाले असतो त्यांच्या आधार कार्डले, 10-10, 12-12, 15-15 वर्ष झालेले असतो. तर त्यांच्यासाठी बघा, तुम्ही जर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल आणि तुमचा आधार नंबरवर तुम्ही बँकेतून पैसे काढत असाल, तर हा नियम तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पहिला नियम असा आहे, तर पहिला नियम असा आहे बघा, की सरकारने सुविधा बंद केली. पूर्वी हे कागदपत्र काढण्यासाठी आजही डॉक्युमेंट मागितलं जातं, आधार कार्ड आपल्याला मागितलं जातं. तर तुम्हाला पॅन कार्ड काढायचं असेल किंवा इन्कम सर्टिफिकेट काढायचं असेल किंवा इतर डॉक्युमेंट तुम्हाला काढायचं असेल, तर आधार कार्ड तुम्हाला लागत असतो. पूर्वी हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला मागितले जायचे नाही, परंतु तुम्हाला आधारचा एनरोलमेंट नंबर असेल तर तुम्हाला तो ग्राह्य धरला जात होता, तोच तुम्हाला लागत होता. आजपासून नवा नियम लागू झालेला आहे, ज्यामध्ये आधारचा नोंदणी क्रमांक चालणार नाही, ते आधार नियमच चालणार आहे. लक्षपूर्वक माहितीला ऐका, तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं, तर लक्षपूर्वक ऐका. त्यांनी अजूनही पॅन कार्ड काढलं नाही किंवा इतर कोणतेही डॉक्युमेंट काढले नाही किंवा कोणतेही सरकारी काम केलं नाही, तर ऐका. पूर्वी काय व्हायचं की जसं की तुम्हाला आधार कार्ड सपोज तुम्हाला पॅन कार्ड काढायचं आहे किंवा इतर डॉक्युमेंट काढायचं, तर आधार कार्ड न मागता तुम्हाला आधारचा एनरोलमेंट नंबर ग्राह्य धरला जात होता, तर तुम्हाला तो रजिस्टर नंबर, एनरोलमेंट नंबर तुम्हाला ग्राह्य धरला जात होता, त्यावरती तुमचं पॅन कार्ड इतर डॉक्युमेंट निघून जात होतं. परंतु इथे आता ते चालणार नाही. आता इथे नवीन नियम लागू झालेला आहे की काय झालं, जे आधारचा एनरोलमेंट नंबर होता, तो त्या एनरोलमेंट नंबरवर बऱ्याचशा लोकांचे 4-4, 5-5 हे पॅन कार्ड इथे ग्राह्य झालेले होते, बनलेले होते, म्हणून ते आढळून आल्यामुळे एनरोलमेंट नंबर बंद केला आणि आधार नंबरवर एका आधारवर एकच पॅन कार्ड निघणार आहे, अशा प्रकारे त्यांनी सुविधा चालू केली आणि ते नवीन नियम चालू करण्यात झाले. म्हणजेच त्यामुळे आता इथून पुढे आधार कार्ड या पॅन कार्ड साठी तुम्हाला आधार कार्ड नंबर जो 12 अंकी असणार आहे तोच तुम्हाला इथे लागणार आहे. दुसरा नियम असा आहे, तो थोडा आनंददायक आहे. तर बघा, जे आधार कार्ड संबंधित जो फसवणूक सुरू झालेली आहे, बँकेमधून तुमचेच पैसे एका झटक्यातून काढून घेतले जातो. आधार कार्डच्या माध्यमातून खूप सारे फसवणूक हे लोकांसोबत होत आहे, तर तुमच्यासोबत अशा प्रकारचे फसवणूक न होण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघावं लागणार आहे. कुठला ओटीपी येत नाही, काही येत नाही, परंतु तुमच्यासोबत तरी तो फ्रॉड होऊ शकतो, तर तुम्हाला ते माहिती असणे गरजेचे आहे. तर कोणत्या त्या चुका तुम्हाला करायचे नाही, जेणेकरून तुमच्या अकाउंट मधला 1 रुपया हे फ्रॉडपणे निघू शकणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती ठेवायचं आहे ते. तर बघा, सरकारने तिसरा नियम काढलेला आहे, तर तो तिसरा नियम हे सरकारने चांगलाच काढलेला आहे की जेणेकरून तुमच्यासोबत कुठले फ्रॉड प्रमाणे तुमच्या अकाउंट मधले पैसे कोणी काढून घेतले जाणार नाही आणि तुमच्यासोबत कुठले फ्रॉड होणार नाही, अशासाठी तो तिसरा नियम असणार आहे. दुसरा नियम की ज्यांनी 10 वर्षापूर्वीचं आधार कार्ड ज्यांचं असेल, जसे की 2015 मध्ये काढलं असेल आणि 2025 आता सुरू असलेलं आहे, तर बघा, जसं की 10 वर्ष ज्यांचं पूर्वीचं आधार कार्ड आहे, तर त्यांच्यासाठी ते सूचना असणार आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा, तुम्ही जर 10 वर्षापूर्वीचं तुमचं आधार कार्ड असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे की भरपूरशा आधार कार्डमध्ये हे 10 वर्षामधील चेंजेस होतो, तुमच्या बोटांच्या ठशामध्ये चेंजेस होतो, आयरिस मध्ये चेंजेस होतो किंवा मोबाईल नंबर हे ऑटोमॅटिकली चेंज होऊन जातो. तर तुम्ही बँकेला तोच आधार नंबर दिलेला असतो, तर 10 वर्षामध्ये तुमच्या बोटाचे हे फिंगरप्रिंटचे ठसे देखील बदलून जात असतो आणि चेहऱ्यामधील खूप सारी बदल होतो किंवा तुमच्या बँक अकाउंटच्या नावांमध्ये बदल होतो. तर तुम्हाला प्रति 10 वर्ष ते अपडेट करून घ्यायचं, जेणेकरून तुमच्या बँक अकाउंटची जो पण योजना तुम्ही घेत असाल, योजनेचा लाभ घेत असाल, तर ते योजना तुम्हाला कंटिन्यू सुरू राहतील. तर तुमच्या आधार कार्डला जर 10 वर्ष झाले असेल ना, तुम्ही आतापर्यंत अपडेट नसेल केले, तर तुम्हाला लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमची योजना बंद पडणार नाही आणि कंटिन्यू तुम्हाला ती योजना सुरू राहणार. तर तुमचा पत्ता जर चेंज झाला असेल किंवा कुठल्या नावामध्ये चेंजेस झाली असेल, तर तुमचा फोटो, तुमचा फिंगरप्रिंट, तुमची आयरिस, तुमचा मोबाईल नंबर हे तुम्हाला चेंज करून घ्यायचा आहे. जर तुमचा चेंज झाले असेल, तर तुम्हाला नवीन देऊन द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. तर लवकरात लवकर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे, जर 10 वर्ष झाले असेल तरच. अशा प्रकारची माहिती आहे हे सरकारने दिलेली आहे. आधार अपडेट तुम्हाला करायचं आहे की नाही ते चेक करण्यासाठी तुम्हाला आधारच्या UIDAI च्या वेबसाईटवर जाऊन ते तुम्हाला फोटो तुम्ही तिथून चेंज करू शकता आणि ॲड्रेस देखील फ्रीमध्ये चेंज करू शकता. तर तिथून देखील तुम्ही घर बसल्या चेंज करू शकता. तर तुम्हाला आधारची UIDAI या वेबसाईटवर जाऊन चेंज करून घ्यायचा आहे. तर बघा, जो तिसरा नियम असणार आहे, तर भारतातल्या सर्व नागरिकांसाठी तो तिसरा नियम असणार आहे, तर सगळ्यांनाच तो नियम पाळावा लागणार आहे. बघा, कोणालाही आधार कार्ड मागितलं तर आपण आधार कार्डची झेरॉक्स देऊन देत असतो, जसं की एखादं सिम कार्ड काढण्यासाठी किंवा बँकेमध्ये किंवा इतरही कुठं आपण आधार कार्डची झेरॉक्स देऊन देत असतो. तर मागितल्याबरोबर किंवा कुठं अप्लाय करण्यासाठी आपण आधार कार्डची झेरॉक्स हे प्रत्येक ठिकाणी देत असतो आणि प्रत्येक व्यक्ती ह्या आधार कार्डची झेरॉक्सच कुठेही देऊन देत असतो. तर त्यांनी काय करायचं बघा, त्यासोबत कोणी आधार कार्डचा फोटो जर तुम्हाला मागितला, तर तुम्ही डायरेक्ट आधार कार्डचा फोटो देऊन देत असता. तर ओपनली आधार कार्ड आपण देऊन देत असतो कुठे. भरपूरशा ठिकाणी जे छोटे मोठे सर्वे होत असतो, तर तिथेही आपण आधार कार्ड देत असतो. तर तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती हे सांगितलं जाणार आहे आता. तर कुठे तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स नाही द्यायची आहे. तर संबंधित तुम्हाला त्या संबंधित खूप महत्त्वाचा पॉईंट हे आता तुम्हाला सांगितलं जाणार आहे. तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा. तर व्हिडिओला एंडपर्यंत बघणेच तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे, कारण की महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आता ही व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. तर बघा, तुम्हाला कुठे ते झेरॉक्स द्यायची नाही, तर करायचं काय, तर बघा, तर यावरही सरकारने नवीन इथे तुम्हाला माहिती
सांगण्यात आलेली आहे। तर त्या संबंधित तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती लक्षात ठेवायची आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्यासोबत फ्रॉड होणार नाही, तुमच्या अकाउंट मधले पैसे ऑटोमॅटिकली निघून जाणार नाही। तर बघा, एक विशेष सूचना स्टेट बँकेच्या माध्यमातून आलेली आहे की आधार नंबर देणे हे चुकीचे आहे, पण बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला आधार कार्ड नंबर द्यावा लागतो। सिम कार्ड साठी, बँकेमध्ये किंवा इतर योजनांसाठी आपल्याला आधार कार्ड नंबर द्यावा लागतो, परंतु कुठेही आधार नंबर देणे हे गरजेचे नसणार आहे आणि तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो। तुम्हाला आधार कार्ड देताना एक काळजी घ्यायची आहे। तर तुम्हाला UIDAI च्या वेबसाईटवर जाऊन चाललं जायचं आहे आणि त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला बोटांचे ठसे हे ब्लॉक करून द्यायचे आहे। तर बोटांचे ठसे तुम्हाला त्या वेबसाईटवर जाऊन ब्लॉक करून द्यायचे आहे। ते बायोमेट्रिक तुम्ही ब्लॉक केलं रे केलं, लक्षपूर्वक आहे का, हे काळजी जर तुम्ही घेतली तर तुमच्यासोबत कुठलाही फ्रॉड होणार नाही, तुमच्या अकाउंट मधला 1 रुपया काढला जाणार नाही, 10,000 रुपये दंड देखील तुमच्यावर बसणार नाही, 3 वर्षाची सजा देखील तुमच्यासोबत होणार नाही। तर तुम्हाला हे महत्त्वपूर्ण पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे की बघा, प्रत्येक बँक खाते आधारशी जोडलेलं आहे आणि आधार हे मोबाईल नंबरशी जोडलेलं असतो। कारण की बघा, एखाद्यानं जर तुमचा मोबाईल चोरला आणि त्याच्याकडे जर तुमचा आधार कार्ड नंबर असेल तर तो OTP टाकून तुमच्या बँकेतले सर्व पैसे काढू शकतो। की ज्या मोबाईलवर OTP यायचा तो मोबाईल ऑलरेडी त्याच्याकडे असेलच, तर तो सर्व पैसे तुमच्या बँकेमधून काढू शकतो। नंतर राहतो प्रश्न बोटांच्या ठशांचा, फिंगरप्रिंटचा। तर जे फ्रॉड करणारे असतो तर काही ठसे देखील ते मिळवण्याची कोशिश करतो। तर तुम्हाला आधारच्या वेबसाईटवर जाऊन ते ठसे देखील ब्लॉक करून द्यायचे आहे। जेव्हा तुम्हाला बायोमेट्रिक यूज करायचं असतं, जेव्हा तुम्हाला काम असतो, जेव्हा तुम्हाला गरज असतो, तर तेव्हा त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते बायोमेट्रिक अनलॉक करू शकता। परंतु तुम्हाला काम नसेल तर तुम्हाला ते बायोमेट्रिक हे ब्लॉक करून टाकायचं, जेणेकरून तुमच्या बोटांचे ठसे मिळवण्याची कोणीच कोशिश करणार नाही आणि तुमच्यासोबत हा असल्या प्रकारचा फ्रॉड होणार नाही। नंतर मास्क असलेलं आधार कार्ड देखील तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता। उदाहरणार्थ सगळा नंबर त्यावरती दिसत नाही, फक्त 4 अंकच तुम्हाला जे 12 अंक डिजिटचा आधार नंबर असतो त्यापैकी 4 अंकच हे आधार कार्डचे दिसत असतो। तर अशा प्रकारचे आधार कार्ड देखील तुम्ही यूज करू शकता। तर ते आधार कार्ड देखील चालत असतो, तर सरकार मान्यता देखील त्या आधार कार्डली असते। बघा, जे फ्रॉड करणारे व्यक्ती असते तर ते जर तुम्ही ब्लॉक केलं, जे मी तुम्हाला सांगितलंय व्हिडिओमध्ये, जर तुम्ही ते ब्लॉक केलं तर तुमच्या ब्लॉक केल्याच्या नंतर जे बोटांचे ठसे मिळवण्याची कोशिश जरी करत तर तुमच्यासोबत असल्या प्रकारचा फ्रॉड होणार नाही, कारण की तुम्ही ते ऑलरेडी ब्लॉक केलेलं आहे। तर तुम्हाला ते ब्लॉक करून ठेवायचं आणि मास्क आधार कार्ड हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठेही आधार कार्ड मागितलं जाईल तर तुम्ही त्याचीच फोटो सेंड करत जा आणि तुमच्यासोबत असल्या प्रकारचा फ्रॉड होणार नाही। झेरॉक्स देखील ते चालत असतो, तर तेच झेरॉक्स तुम्ही यूज करत जा, कारण की डिजिटल जमाना आलेला आहे। तर भरपूरशा लोकांसोबत अशा प्रकारचा फ्रॉड होत असतो। तर तुमच्यासोबत असल्या प्रकारचा फ्रॉड न होण्यासाठी तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला काम असेल तरच तुम्हाला ते अनलॉक बायोमेट्रिक करून घ्यायचे आहे। तर बघा, 10 वर्ष आतील जर तुमचं आधार कार्ड असेल तर अपडेट करून घ्या। त्यानंतर बघा, तुम्ही मास्क आधार कार्ड तुम्हाला यूज करायचं आहे, तर भरपूरसे चेंज झाले असेल तर मोबाईल नंबर देखील तुम्हाला लिंक करून घ्यायचा। अशा प्रकारे मतलब तुमची योजना कुठलीच बंद होणार नाही आणि जे तुम्हाला मी फ्रॉड संबंधित माहिती सांगितली तर ती माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जेणेप्रकारे तुमच्यासोबत कुठलाही फ्रॉड होण्याची शक्यताच राहणार नाही। तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती हे मिळत जाण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणे गरजेचे असणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्राला, मैत्रिणीला शेअर करायचं आहे। तर बघा, डेली अपडेट्स 98 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील। तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।